कारण असं आहे की जनरली असं अनुभवाला आलेलं आहे यापूर्वी इतिहासामध्ये की असं काहीतरी जेव्हा घडतं, असे प्रेशर ग्रुप बनतात, काहीतरी नवी आशा निर्माण होते लोकांच्या देशाच्या मनामध्ये, आणि नंतर मग जे त्याच्यातले जे मुख्य असतात ते नंतर वेगवेगळ्या प्रलोभनांमुळे इकडे तिकडे जातात आणि त्या प्रेशर ग्रुपचं जे प्रेशर असतं ते हळूहळू कमी होत जातं आणि मग जी आशा असते तो सगळ्यांचा भंग होऊन जातो. तर हे CJPच्या बद्दल होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय विचार करता? नाही सर, त्याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करूच, पण मला एक असं वाटतं ना की जितके जास्त प्रेशर ग्रुप बनतील तेवढं चांगलं आहे. फक्त CJPच एक प्रेशर ग्रुप असला पाहिजे, CJPने सगळ्या मुद्द्यांचं सोल्युशन काढलं पाहिजे तेही गरजेचं नाही आहे. आणि मी तुम्हाला आज लिहून देतोय 5 वर्षानंतर मी आउटडेटेड होऊन जाईल, 5 वर्षानंतर CJP आउटडेटेड होऊन जाईल, 5 वर्षानंतर दुसरं कोणी मुवमेंट सुरू करेल. आणि तसंच झालं पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये जितके जास्त प्रेशर ग्रुप्स क्रिएट होतील, जितक्या जास्त पॉलिटिकल पार्टीज क्रिएट होतील तेवढं डेमोक्रेसीसाठी चांगले. दॅट इज अ साइन ऑफ अ हेल्दी अँड इव्हॉल्विंग डेमोक्रेसी. आणि बाकी CJPमध्ये तसं काही झालं नाही पाहिजे. ते तर मला वाटतं जर आमच्यातले काही लोक तुटायचे असते ते मागच्या एका महिन्यातच तुटले असते. जेवढ्या आम्हाला धमक्या आलेल्या आहेत, प्रत्येक कोणाला धमक्या नाही, मला किती धमक्या आलेल्या आहेत. BJPमध्ये ये नाही तर ठोकून देऊ तुला, आंदोलन मागे घे नाही तर तुझ्या घरच्यांना पाहून घेऊ, ह्या सगळ्या धमक्या आलेल्या आहेत. आणि आम्ही हे सगळं झेललेलं आहे. आणि फक्त आमच्यावर हे काम का नाही झालं, कारण की आमचं काही बॅगेज नाही आहे. मी 30 वर्षाचा आहे, सौरभ दास 27 वर्षाचा आता झालाय. तो 27व्या वर्षी तो केंद्रीय मंत्र्यांसोबत बसून निगोशिएट करतोय. हे मला नाही वाटतं आजपर्यंत देशात कधी झालं असेल. इट्स अ व्हेरी गुड साइन फॉर इंडियाज डेमोक्रेसी. पण हे जे आहे की तू आता म्हणालास की आम्हाला धमक्या आल्या, हे सगळंच तुमच्यासाठी खूप नवीन होतं. तर जेव्हा हे येत होतं तेव्हा ते फेस करण्यासाठी तुम्ही काय करत होतात, किंवा आणखीन पर्सनल क्वेश्चन की तू काय करत होतास की जेव्हा याला तोंड देण्यासाठी, मग त्या धमक्या असतील, प्रलोभन असतील, तू ये तुला आम्ही हे देऊ ते देऊ अशाही प्रकारच्या गोष्टी झाल्या असतील, तर तू त्याला फेस करण्यासाठी मनातून काय करत होतास? नाही म्हणजे सर एक तर क्लिअर होतं की यू ऑलवेज हॅव टू स्टे ट्रू टू द कॉज अँड टू युअर सेल्फ. आम्ही सारखं स्वतःला एकच सांगतो, आपण इथं बसलो कशासाठी आहे. जेव्हाही आम्हाला अशा धमक्या याच्या म्हणलं हे होणारच होते, कॉन्सिक्वेन्सेस होणार होतं. कारण की आम्ही पाहिलेलं ना दुसऱ्या लोकांसोबतही झालेले आहे. आणि आमच्यासोबत जे एक व्यक्ती बसलेले होते सोनम वांगचुक, सगळ्यात मोठं उदाहरण ते होते. जर तो माणूस 8 महिने जेलमध्ये राहून पण परत एकदा आंदोलनात उतरतोय तर आमच्यासाठी ते एक मोटिवेशन होतं. जर ते नाही घाबरते तर आम्ही कसं काय घाबरणार. सो ही वॉज अ रिअली गुड मेंटर टू हॅव. आणि एका प्रकारे सोनम सरांनी आपला जीव धोक्यात टाकून देशाला जागरूक केलंय त्यांनी, तर त्याचं क्रेडिट म्हणजे सोनम सरांना आहे तेवढं. तू आत्ता मगाशी बोलताना असं म्हणालास की तुला असं वाटतं की 5 वर्षांनंतर तूही आउटडेटेड होशील, CJP आउटडेटेड होईल. समजा तसं दुर्दैवानं झालं किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे झालं तर तू स्वतःला कुठं बघतोस, तू काय करत असशील? मी माझ्या प्रकारे जे काही प्रयत्न मी करत राहील ते इंडिव्हिज्युअल लेवलवर करत राहील. पण माझं सांगायचं उद्देश हा होता की कुठलीही पॉलिटिकल पार्टी असो किंवा कुठलंही संघटन असो, कोणीही असो, त्यांनी कधीच हे म्हणू नये की सगळे समाधान आमच्याकडे किंवा आम्हीच जे सगळ्या गोष्टी ठीक करू. जो कोणी तुम्हाला म्हणाल की सगळे समाधान माझ्याकडे सगळे सोल्युशन आहे किंवा आता मीच या देशाचं भलं करेल, तो माणूस तुम्हाला खोटं बोलतोय. आणि आम्हाला ते खोटं बोलायचं नाही आहे. आज 5 वर्ष आधी काही लोक प्रोमिनंट असतील ज्यांनी ट्राय केलं असेल देश बदलायला आणि त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. आज आम्ही प्रयत्न करतोय. 5 वर्षानंतर होऊ शकतं की लोक आमच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार, दुसरं कोणाकडे अट्रॅक्ट होईल. आणि डेमोक्रेसीमध्ये असं झालंच पाहिजे सर. इट शुड बी कॉन्स्टंटली चेंजिंग अँड इव्हॉल्विंग. जर एकाच लोकांच्या अराउंड किंवा ठराविक संघटन असो किंवा चेहरे असो त्यांच्याच अराउंड जर आपण सगळ्या अपेक्षा लावून बसलो, दॅट इज नॉट गुड फॉर डेमोक्रेसी. तुला पॉलिटिकल अँबिशन नाही? नाही सर, राजू असले असं तुम्ही US ला नसतो गेलो ना. पण तुला सरपंच व्हायचं होतं ना गावाचं? येस, मला सरपंच व्हायचं होतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता सांग, ते सांग मला की तुला सरपंच काय तुझं स्वप्न होतं? नाही, मी ज्या गावात, माझं जे मूळ गाव आहे ते हिंगोलीचे संतूक पिंपरी. तर त्या गावात मी दर उन्हाळ्यात मी 2-3 महिने राहायचो. माझे आजोबा होते. लोकांना भरोसा नाही बसणार, पण मी ढोर ओळलेली आहे गावाकडं. तर गावाकडं मला असं खूपच जास्त आवडायचं. म्हणजे मी गावाकडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर जेव्हा निघायचो ना, मला आई फटके मारून वापस आणायची. कारण की म्हणायचं नाही मला गावातच राहायचंय. तर गावाकडची ओढ मला लहानपणापासून होती. आणि त्याच्यात मी पाहायचो की मी इकडे एका चांगल्या स्कूलमध्ये चाललोय, पण माझी जे आत्याचे मुलं आहे, काका काकूंचे मुलं आहेत, ते तुटलेल्या शाळेत चालले, खाली फरचीवर बसतायत. फरची पण काय म्हणून, मी सगळं तुटलेलंच होतं, ते फुटकच होतं सगळं. आणि पाहिलेलं की सीवर नाहीये, लाईट येत नाहीये, पत्राची घरं आहे, अजून पण मातीची घरं आहे, ती घरं पावसाळ्यात टपकतायत.
आमचंच घर टपकायचं तर आजोबा आणि आम्ही जाऊन रस्त्यावरचं डांबर काढून ते पत्र्यांना लावायचं, ते सगळं पाहिलेलं आहे गावाकडं. आणि हिंगोली दुष्काळी भागात येतं, त्यामुळं उन्हाळ्यात आम्ही असं पाणी नसेल तर करायचं काय, बैलगाडीवर एक ड्रम बांधायचा. तो ड्रम बांधून आम्ही असे 7-8 किलोमीटर दूरच्या विहिरीवर जायचो, कारण की जवळच्या विहिरी सगळ्या सुकलेल्या असायच्या. तो ड्रम बांधून बैलगाडीवर 7-8 किलोमीटर दूर जाऊन 5 रुपयांनी तो ड्रम भरून आणायचा आणि मग ते पाणी घरी आणायचं आणि त्या पाण्यावर पुढचे 3-4 दिवस काढायचे. हे उन्हाळ्यात मी गावाकडे खूप पाहिलेलं आहे. त्यामुळं एक होतं की आता बिकॉज माझ्या वडिलांना एज्युकेशन भेटलं, बाकी कोणी शिकले नाही, गावातले वडील शिकले आणि ते शिकल्यामुळं मला चांगली स्कूलिंग भेटली आणि त्याच्यामुळे मला कुठे ना कुठे एक प्रिव्हिलेज लाईफ भेटली. त्याचं मला पूर्ण अवेअरनेस आहे की मला भरपूर प्रिव्हिलेज लाईफ भेटली. जेवढे मी माझे कझन्स बघतो, माझे काका काकूंचे मुलं मुली बघतो, आत्याचे मुलं मुली बघतो, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये माझी लाईफ म्हणजे खूपच चांगली आहे. तर ते कुठं ना कुठं होतं की आता मला जर एवढं प्रिव्हिलेज भेटलेलं आहे आणि जर माझी लाईफ एवढी चांगली आहे आणि माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा माझ्याकडे ते रिसोर्सेस असतील, देन मे बी